प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे अगदी चविष्ट आणि पौष्टिक डाळ भोपळ्याचा रस्सा. घरगुती चवीचा आणि मनाला ऊब देणारा हा खास रस्सा नक्की करून बघा. खूप कमी साहित्यात आणि पटकन तयार होणारी ही भाजी आहे. भोपळ्याची गोड चव आणि डाळीचा मऊपणा दोघांचा एकदम मस्त कॉम्बिनेशन. हा रस्सा भाकरी किंवा गरमागरम भातासोबत खायला खूपच छान लागतो. घरची साधी पण मनाला समाधान देणारी ही भाजी आहे. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे मी गावठी भोपळा घेतलेला आहे. हा आपल्याला मधून कापून घ्यायचा आहे. याची आपण सालं काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला हा भोपळा सोलून घ्यायचा आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही रेसिपी बनवली जाते आणि ही रेसिपी तुम्ही एकदा बनवली ना, तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. आणि ही भोपळ्याची भाजी अगदी शिर्डीच्या प्रसादालयासारखी लागते. शिर्डीला मिळणाऱ्या प्रसादासारखीच गोड, हलकी आणि मनाला शांत करणारी चव असते. अशा प्रकारे आपण भोपळा सोलून घेतला आहे, मधून कापून घेतला आहे. बऱ्याच वेळा भोपळ्यामध्ये मोठ्या बिया असतात, तर त्या काढून घ्यायच्या आहेत. आता हा कोवळा भोपळा आहे, त्याच्यामुळे त्याच्या बिया मोठ्या नाही आहेत. अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे. सगळे तुकडे आपण एकसारखे कापून घेतोय. भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मस्त आपला भोपळा कापून झालेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे आपण. साहित्यामध्ये आपल्याला भिजवलेली मुगाची डाळ लागणार आहे. बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे. कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. तुमच्या सर्वांच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल. आता ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण कुकर छान गरम करून घेतला आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेतलं आहे. फोडणीसाठी आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचं आहे. छान आपण तडतडून घेणार आहोत. हा भोपळा मी गावठी घेतलेला आहे, त्याच्यामुळे याची चव खूपच भन्नाट लागते. थोडंसं आपण हिंग टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला फोडणीमध्ये. बारीक आपल्याला कांदा टाकायचा आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत. ही एक अशी रेसिपी आहे की तुम्ही एकदा बनवली ना, तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. छान आपण कांदा परतून घेऊया. या भाजीमध्ये तिखट कमी पण प्रेम आणि साधेपणा जास्त आहे. एकदा खाल्ली की अगदी शिर्डीच्या आठवणी जाग्या होतात. आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. जोपर्यंत पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण परतून घेऊया. भोपळ्याची नैसर्गिक गोडी या भाजीला अगदी खास बनवते. मस्त आपली पेस्ट परतून झालेली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. छान हा टोमॅटो आपण परतून घेऊया. घरच्या घरी शिर्डी प्रसादालयाची चव अनुभवायला ही भाजी नक्की ट्राय करा. आणि ही भोपळ्याची भाजी खाल्ली की मन एकदम शांत होतं. अगदी प्रसाद खाल्ल्याचा आपल्याला फील येतो. टोमॅटो मस्त आपण परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे. आता आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत. 1 मोठा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे. 2 मोठे चमचे आपल्याला घरगुती मसाला टाकायचा आहे. छान हे मसाले आपण परतून घेऊया. साधी, सात्विक आणि प्रेमाने बनवलेली हीच या भाजीची खरी ओळख आहे. प्रसादासारखी शुद्ध आणि मनाला समाधान देणारी ही भोपळ्याची चव आहे. भोपळ्याची भाजी बनवताना घरभर पसरलेला सुगंध हा अगदी खास असतो.
साधी, सरळ आणि सात्विक अशी ही भाजी आपल्या पारंपरिक स्वयंपाकाची ओळख आहे. आपण स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकली आहे, त्याच्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला. भोपळा कापताना त्याचा रंग आणि हलकी गोड चव लगेच लक्ष वेधून घेते. हीच नैसर्गिक गोडी भाजीला एक वेगळी चव देते, ज्यासाठी जास्त मसाल्यांची गरज भासत नाही. आता आपण जो भोपळा कापलेला तो टाकून घ्यायचा आहे. ही भाजी बनवत असताना स्वयंपाकघरात एक शांत आणि प्रसन्न वातावरण तयार होतं. जसं प्रसादालयात मिळणाऱ्या भाजीमध्ये साधेपणा आणि समाधान असतं, तसं काहीसं हेही अनुभवायला मिळतं. प्रत्येक घासात एक प्रकारची ऊब आणि समाधान जाणवते. ही भाजी केवळ पोट भरण्यासाठी नसते, तर मनाला शांतता देणारी असते. भोपळ्याची भाजी ही आपल्या गावाकडच्या आठवणींशी जोडलेली आहे. लहानपणी आजी आणि आईने बनवलेली ती चव पुन्हा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. घरगुती जेवणातली एक अशी भाजी आहे जी कोणत्याही थाटामाटाशिवाय अगदी साधेपणानेही मन जिंकते. जास्त तेल, जास्त तिखट किंवा मसाले नसतानाही ती तितकी स्वादिष्ट लागते. हेच तिचं खरं वैशिष्ट्य आहे. आता आपण भोपळा शिजण्यासाठी पाणी टाकलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अशी साधी आणि सात्विक भाजी खाणं म्हणजे शरीराला आणि मनाला एक प्रकारची विश्रांती देणं आहे. भोपळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तो पचायला हलका, पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारा असतो. त्यामुळे ही भाजी रोजच्या आहारात असणं खूप चांगलं आहे. थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे. ही भाजी फक्त 2 शिट्ट्यांमध्ये लगेच तयार होणार आहे. अखेर भोपळ्याची भाजी ही केवळ एक डिश नाही, तर आपल्या संस्कृतीचा, साधेपणाचा आणि समाधानाचा एक सुंदर भाग आहे. गरमागरम भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पचनासाठी खूप चांगला असतो, शरीराला थंडावा देतो, वजन कमी करायला मदत करतो, डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. भोपळ्यात व्हिटॅमिन ए भरपूर असते, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. इम्युनिटी वाढवतो, हृदयासाठी खूप चांगला आहे, त्वचेसाठीही सुद्धा फायदेशीर आहे. एनर्जी देतो, शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. सात्विक आणि एकदम हलका असा आहार आहे. गरमागरम भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.